अभिनंदन केलं। संपूर्ण देशासाठी हा आनंदाचा आणि गौरवाचा क्षण असल्याचं गडकरींनी सांगितलं। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही दिव्याचं अभिनंदन करून तिला शुभेच्छा दिल्या। दिव्या, तुला खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा। तुझा खूप अभिमान आहे सगळ्यांना। वेल डन, गॉड ब्लेस यू। कसं काय वाटतं तुला आता? खूप छान वाटत आहे। छान वाटत आहे ना? खूप शुभेच्छा तुला। गॉड ब्लेस यू। खूप खूप अभिनंदन। थँक्यू थँक्यू थँक्यू। हॅलो, नमस्कार। हॅलो, खूप खूप अभिनंदन तुझं। यस, यू हॅव मेड अस प्राऊड आणि खूप आनंद झाला। आणि तू जे काही इतक्या कमी वयामध्ये जे काही तू मिळवलेलं आहेस ते खरोखर अतिशय गौरवशाली आहे। वी आर ॲब्सोल्युटली प्राऊड ऑफ यू। यस। 30 तारखेला नागपूरला येते। अच्छा, 30ला येतेस नागपूरला? ओके ओके, मग आपण बोलून आम्हाला आता तुझा एक चांगला मोठा सगळा सत्कार महाराष्ट्र सरकारच्या वतीनं करायचा आहे, त्यामुळे आम्ही ठरवू तुझ्याशी बोलून। तू काही माहिती आहे ते सगळं। सो हाऊ आर यू फिलिंग नाव? चलो, ऑल द बेस्ट। बातमी कोल्हापुरातील लाडक्या महादेवी हत्तीणीची। नांदणी मठात 33 वर्षांपासून असलेली महादेवी हत्तीण तिला ग्रामस्थांनी निरोप दिला। महादेवी हत्तीणीला निरोप देताना इथले ग्रामस्थ भावुक झाले। एवढंच नाही तर महादेवीच्या डोळ्यातही अश्रू आले होते। कोर्टाच्या आदेशानंतर नांदणी मठातील महादेवी हत्तीण बनतारामध्ये जाणार आहे। बनताराचं पथक हत्तीणीला नेण्यासाठी मठामध्ये आलं। यावेळी निरोप देण्याआधी ग्रामस्थांनी हत्तीणीची मिरवणूकही काढली होती।